नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजी ही सर्वांसमोर म्हणत असते की रमामुळे जरी अक्षयचा अपघात जरी झाला असला तरी आपला अक्षय आता एकदम पूर्ण बरा आहे आणि तो आनंदात सुद्धा आहे। घरातील सर्वजण सुद्धा खूप आनंदात आहे। त्यामुळे मला आता असे वाटते की मी सुद्धा माझा सर्व काही रुसवा फुगवा हा बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन छान अशी आनंदात दिवाळी साजरी करूयात। कुणाला याबद्दल काही बोलायचे का? तेव्हा मात्र सर्वांना आनंद झालेला असतो। आनंद आणि अभि म्हणतो की नाही, कुणाला काहीच बोलायचे नाही। तेव्हा मात्र आरती म्हणते की मला काहीतरी तुमच्याबरोबर बोलायचे। आरती ही लगेच अभिकडे बघत सांगू लागते की माझा 4था महिना चालू आहे आणि यावेळेस डॉक्टरांना जेव्हा मी चेक करण्यासाठी गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी अभिसमोर सांगितले की मी प्रेग्नेंट आहे आणि कुणाला काही याबद्दल समजायला नको, कारण कधी केव्हाही काही होऊ शकते। त्यामुळे लवकर आम्ही कुणाला सांगितले नाही। तर ते ऐकून सर्वांना मात्र खूप आनंद होतो। पर आरती पुढे म्हणते की तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की मला सतत उलट्या, मळमळ आणि मी जाड का होते, त्यामुळे मला असे वाटले की हे सर्व घरच्यांना सांगायला हवे, म्हणून मी तुम्हाला आत्ता सध्या हे सांगितले। आरती म्हणते की फक्त सर्वांसाठी एकच विनंती आहे की कोणीही गुड न्यूज घराच्या बाहेर जाऊन देऊ नका बाळाला येईपर्यंत, आणि बाळ आल्यानंतर आपण मस्त असा आनंद साजरा करूयात। तेव्हा मात्र सर्वांना खूप आनंद झालेला असतो। जान्हवी आणि रमा धावतच आरतीजवळ येतात तर आनंद खुश होऊन आरतीला कॉंग्रॅच्युलेशन बोलतात। तर अभिचे डोळे मात्र आनंद अश्रूने भरून येतात। तेव्हा अक्षय म्हणतो की अरे, जो बाळाचा बाप होणार त्याचं सुद्धा अभिनंदन करायला नको का? तेव्हा आनंद खुश होऊन याचं सर्व श्रेय अभि तुला सुद्धा जाते रे, म्हणून तो अभिचे सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन करतो। तर सीमा ही आरतीचे मस्त असे चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की माझी सून पोटोशी आहे आणि तुझ्या सासूला तर समजले सुद्धा नाही। तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की अगं सीमा, तुझ्या सासूला तरी कुठे समजले ग? तर सर्वांना खूप हसू येते आणि सर्वजण खूपच खुश झालेले असतात। तेव्हा आरती म्हणते की आपण हा आनंद बाळ येईपर्यंत राखून ठेवूयात। तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की अगं, आत्ता आम्हाला जो काही आनंद झाला आणि त्याच्या फॅमिलीला तो आनंद व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क आहे, त्यामुळे आम्हाला तो आनंद घेऊन दे। तेव्हा अभि मात्र खूप रडत असतो तर अक्षय प्रेमाने अभिला जवळ घेतो आणि ए अभया, रडतोस काय रे? इतकी छान आनंदाची बातमी आहे, आम्ही सर्वजण किती खुश आहोत आणि तू का रडतोस रे? अभिला खूप आनंद अश्रू येत असतात। आणि अभि, यावेळेस कोणताही प्रॉब्लेम होणार नाही, आम्ही सर्वजण तुझ्या बाजूने म्हणजे तुमच्या पाठीशी आहोत, तू काळजी करू नको आणि काही लागले तरी आम्हाला सांगायचे, आम्ही सर्वजण मिळून अभि तुम्हाला वचन देतो की बाळ येईपर्यंत ही बातमी घराच्या बाहेर सुद्धा जाणार नाही। एकदा बाळाला तर येऊन दे, मग बाळाचा काका बघ डीजी लावून बाळाचं स्वागत करणार आणि त्यामध्ये त्या डीजी बरोबर त्याचा काका सुद्धा खूप नाचणार। सर्वांना खूप हसू येते। तर आनंद हा खुश होऊन म्हणतो की काका म्हणजे रमाकांत काका, हे बघ आता मी सुद्धा काका होणार। आणि पार्वती आजीला म्हणतो की आजी, तू आता तिसऱ्यांदा पणजी होणार, त्यामुळे तो आनंद हा पार्वती आजीचे सुद्धा अभिनंदन करतो। तर पार्वती आजी सुद्धा खूप खुश असते। त्यानंतर इकडे मात्र रेवाचे खूप हाल चालू असतात। जान्हवीने मात्र तिला त्या फर्निचरच्या कपाटावरच टांगून ठेवलेले असते, कारण उतरायला शिडी सुद्धा तेथे ठेवलेली नसते। तेव्हा मात्र इकडे रेवाची खूप अवस्था बिकट झालेली असते। खाली कसे उतरायचे हेच तिला समजत नाही, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते। तेव्हा अक्षयला आवाज देत तेथे जे काही खोकं असतात ते जोराने ती खाली आवाज करत आढळून देते। तर सर्वांना आवाज येतो की कसला आवाज आला, म्हणून सर्वजण तिकडे त्या रूममध्ये येतात। तेव्हा सर्वजण वर बघतात तर रेवा त्या कपाटावर असते आणि तिची अवस्था खूप दयनीय झालेली असते। तर आनंद म्हणतो की ही पाल येथे कपाटावर काय करतेस? तेव्हा लगेच रेवाला आणखीनच राग येतो। पार्वती आजी म्हणते की अगं, तू कपाटावरती काय करते माझ्या रूममध्ये? सीमा विचारते की काय ग रेवा, अशी धूळ तुझ्या चेहऱ्याला का लागली? तेव्हा आनंद म्हणतो की हिच्याकडे बघून असे वाटते की आपल्या बंगल्याची सर्व साफसफाई हिनेच केली वाटते। जान्हवीला तर हसू येत असते। आनंद मुद्दाम रेवाला म्हणतो की मावशी, ते बघा तिथे धूळ वगैरे तसेच राहिलेले आहे। तेव्हा रेवा ही रागवते आणि तुम्हाला सर्वांना माझी अशी अवस्था पाहून हसायला येते ना? येथे माझी काय अवस्था झाली, कुणाला त्याचं काहीच घेणं नाही।
मी माझी ही हालत केली म्हणजे झालेली नाही तर ती मुद्दाम केली. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की अगं रेवा वरती काय करतेस तू. रेवा म्हणते की जान्हवीताई कसे उतरणार, कारण तुम्ही मला इथे वर चढवले आणि सीडी घेऊन डायरेक्ट गायब झाल्या. तर जान्हवी म्हणते की अगं मी गायब नाही झाले, मला बेबीने आवाज दिला म्हणून मी तिकडे धावत गेले. बेबी कधी मला आवाज देत नाही ना, म्हणून त्याने अचानक असा आवाज दिला म्हणून मी घाईने गेले. काहीतरी महत्त्वाचे काम असेल. तर आनंद म्हणतो की हो, आमचे खूप महत्त्वाचे काम होते. तेव्हा म्हणते की जान्हवीताई तुम्ही खोटं बोलतात, खोटं बोलू नका. जान्हवी म्हणते की मी का खोटं बोलू ग. तेव्हा अभि म्हणतो की तू अगोदर खाली उतर. तर पार्वती आजी म्हणते की अगं पण तू वर कशासाठी गेली होती, काय गरज होती. तेव्हा लगेच रेवा म्हणते की मला तुम्हाला सर्वांना अल्बम काढून देण्यासाठी मदत करायची होती. मी जान्हवीताईंना तो अल्बम काढून दिला आणि त्या लगेच डायरेक्ट सीडी इकडे बाजूला ठेवून निघून गेल्यात. तेव्हा अभि शिडी लावतो आणि रेवाला खाली घेतो. रेवा खाली उतरत खूप शिंका देत असते आणि वरती खूप धूळ आहे असे बोलत असते. तर लगेच पार्वती आजी म्हणते की काय गरज होती तुला स्वतःला इतका त्रास करून घेण्याची. तेव्हा रमा अक्षयला म्हणते की तुम्ही चला, जास्त वेळ उभा राहू नका कारण तुम्हाला त्रास होईल. तेव्हा रमा ही अक्षयला घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि गोळ्या औषधं त्याला देत असते. तेव्हा रमा जायला निघते तर अक्षय रमाचा हात धरतो आणि 2 वेण्या. तेव्हा रमा म्हणते की आत्ता तुम्ही आराम करा, उद्या दिवाळी पाडवा आहे त्यामुळे मला सकाळी लवकर उठून सर्व काही तयारी करायची. तेव्हा तुम्ही आराम केला तर तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, मला तर बरं हे व्हायचंच, कारण गुडघ्यावर बसून मला तुझी माफी मागायची आणि तुला सन्मानाने या घरामध्ये मला परत घेऊन यायचे. मला माहिती आहे की तू आत्ता सहानुभूतीने या घरामध्ये आली. रमा म्हणते की तुम्हाला खरंच असे वाटते का, पण मी येते सहानुभूतीने नाही. तर रमा सांगायला लागते तर तिला ते डिव्होर्स पेपर घेऊन आल्याचे क्षण आठवतात आणि तुम्ही मला म्हटलं होतात की मी तुला रोज भेटण्यासाठी येईल आणि जोपर्यंत तू घरी येत नाही तोपर्यंत येतेच राहील, परंतु तुम्ही आलेच नाही म्हणून तुमच्या काळजीपोटे मी इथे आल्याचे ती सांगते. तेव्हा अक्षय म्हणतो की तुला माझी काळजी वाटते म्हणून याचा अर्थ तुझा माझ्यावर हक्क आहे. त्याच हक्काने मला सांग की या पाडव्याला तुला माझ्याकडून काय हवं, काय गिफ्ट, तू जे मागशील ते गिफ्ट मी देण्यासाठी तयार आहे. तेव्हा रमा म्हणते की मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे, पण आत्ता नाही, तुम्ही जेव्हा बरे होतील ना तेव्हा नक्की मागेल मी. अक्षय म्हणतो ठीक आहे, मी वाट बघेल. परंतु तो पुन्हा म्हणतो की नाही रमा, आत्ता तर मी खरंच वाट बघू शकत नाही. मी मनापासून हेच आठवतो की तुला पाडव्याला नेमकं काय गिफ्ट द्यायचे. त्या विचाराने आता माझं डोकं फुटेल, त्यामुळे तूच सांग ना रमा तुला काय लागते. तेव्हा रमा म्हणते जास्त वेळ नाही घेणार मी, आता दिवाळी आहे आणि पाडव्याला नक्की सांगेल की मला काय लागते ते, तेव्हा तुम्ही आता आराम करा. त्यानंतर इकडे रेवा ही झोपलेली असते आणि लगेच तिच्या मोबाईलमधील अलार्म वाजत असतो, कारण 12 वाजल्यानंतर खूप फटाके वाजत असतात आणि दिवाळी असते. तर रमाला सुद्धा इकडे जाग आलेली असते आणि रमा उठते आणि उठण्याची तयारी करत असते. तेव्हा रेवा खाली येते आणि या रमाने तर पूर्ण माझी झोपच उडवलेली आहे म्हणून घाईने उठते आणि खाली येत असते. तर रमाला समोर बघते तर रमा उठणं बनवते हे रेवाला समजते आणि ती विचार करत असते. तेव्हा रमा लगेच देवघरात जाते तर रेवा लगेच गुपचूप बाजूला जाऊन लपते आणि ती गुलाबजलची बाटली घेऊन येते आणि त्या उठण्यामध्ये मिक्स करत असते. तर रेवा घाईने लगेच पायऱ्या चढून वर येते आणि रूममधून दुसरीच एक काहीतरी पावडर आणि एक बॉटल घेऊन येते. तर रमा उठणं भिजवत घालून परत आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते. तेव्हा लगेच रेवा त्या उठण्यामध्ये हे सर्व मिक्स करून देते आणि रमा तुझ्यामुळे आता अक्षयला काहीही सहन करावे लागते आणि अक्षयला खूप त्रास होणार, कारण आणि तुला काही त्रास झाला तर या घराला कुणाला काही वाटणार नाही, परंतु तुझ्यामुळे जर अक्षयला काही त्रास झाला तर सर्वजण हे रमाला ओरडतील असे तिला वाटत असते. म्हणून लगेच ती पावडर मिक्स करून आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे रमा ही मस्त अशी साडी घालून आणि फ्रेश होऊन तयार होते आणि अक्षयला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येते की केसांचे पाणी जर उडवले तर अक्षयला जाग येईल. तेव्हा रमा मुद्दाम आपल्या केसांचे पाणीही अक्षयच्या चेहऱ्यावर उडवते. तर अक्षय लगेच उठतो आणि रमाला बघून खूपच खुश होतो. तेव्हा रमा म्हणते की सॉरी, ते चुकून उडाले आणि ती पुसायला घेते. तर अक्षय म्हणतो की नाही रमा, राहून देत आणि तिच्या हाताला धरून आपल्यासमोर रमाला तो बसवतो आणि रमाला म्हणतो की आपल्या नात्यातील ओलावा सुद्धा असाच राहून दे.
आणि अशीच माझ्याजवळ कायम राहा. खरंच रमा, तू खूप छान दिसतेस. तेव्हा रमा अक्षयला म्हणते की अभंग्य, स्नानाची मी पूर्ण तयारी करून ठेवली, तुम्हाला उठणं लावायचे, त्यामुळे तुम्ही बाहेर या. रमा नाराजच असते. अक्षय म्हणतो की प्लीज रमा, मला तुझ्याशी बोलायचे. तेव्हा रमा म्हणते की नाही, मी अजून काही विसरलेले नाही आणि हे सर्व एका क्षणात तर मी विसरू शकत नाही ना. आणि जोपर्यंत मी तुमची बायको आहे तोपर्यंत मी माझं कर्तव्य पूर्ण करत राहणार. तर अक्षय रमाकडे बघत असतो. तर रमा उठते आणि बाजूला जाते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवाने त्या उठण्यामध्ये जी काही पावडर मिक्स केलेली असते तर रमा तिलाच ती लावण्यासाठी लावते आणि रेवाच्या पूर्ण चेहऱ्यावर असे डार्क सर्कल उठलेले असतात. तर लगेच रमा रेवाला खुशून म्हणते की मला माहिती आहे की त्या उठण्यामध्ये तूच हे सर्व केले होते आणि इथून पुढे तू जे काही करशील ना त्याचा त्रास तुलाच जास्त होणार. त्यानंतर इकडे अक्षय तयार होतो आणि रूममध्ये विचार करत असतो की रमा सकाळी मला असे का म्हटले असेल की जोपर्यंत मी तुमची बायको आहे तोपर्यंत हे कर्तव्य करत राहणार, म्हणजे ती माझी बायको राहणार नाही का? नाही नाही, असे काही नाही. त्याच वेळेस तो कपाटामध्ये ते डिहोच पेपरचे जे काही कागद असतात ते त्याच्या हाती लागतात. तर रमा दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते. तर रमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अक्षय समोर हे पार्वती आजी आणि रेवाने जे काही डिहोचे पेपर हे पाठवलेले असतात ते सत्य येणार का, हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.